व्यक्त केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार होण्यासाठी अशा प्रकारच्या आणखी स्पर्धा भरवण्याची गरज खेळाडूंनी व्यक्त केली आहे. आई थिंक अभी फिर भी कम टूर्नामेंट्स हो रहे हैं, मेरे हिसाब से ज़्यादा टूर्नामेंट्स होने चाहिए, ज़्यादा ऑल इंडिया रैंकिंग टूर्नामेंट होना चाहिए और 2-3 में हुआ तो अच्छा रहेगा क्योंकि लॉट ऑफ पूल ऑफ प्लेयर्स विल कम अप एंड दे विल गेट एक्सपीरियंस इन टूर्नामेंट. सायना नेहवालच्या कामगिरीमुळे अलीकडच्या काळात बॅडमिंटन पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं असलं तरी गुणवत्ता इंडोनेशियासारखा दबदबा भारताला निर्माण करता आलेला नाही. ऑलिम्पिक मध्ये होती ना दर्जेदार आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारे खेळाडू भारतात तयार खेळाडूंनी अपेक्षा निर्माण केल्या आहेत. मात्र 1 किंवा 2 खेळाडूंपेक्षा दर्जेदार खेळाडूंची मालिका तयार होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातही मधल्या काळात दर्जेदार बॅडमिंटनपटू तयार झाल्याचं दिसत होतं. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवण्यामध्ये त्यांना यश आलं नाही. एकंदरच योग्य दर्जेदार सोयीसुविधा यांचा राष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक सचिन भारती आपल्या सोबत आले आहेत. नमस्कार सचिनजी. हॅलो. पुढच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धा होत आहे त्या दृष्टीने जे चालू आहे त्याचा कितपत उपयोग होतो आणि त्याचा आढावा कसा काय घेता येईल? टाटा ओपन या नावाने ही दुसरी स्पर्धा देशामध्ये होत आहे. तरी या स्पर्धेमध्ये देशातील नामांकित खेळाडू खेळत आहेत. आज बघितलं तर अनुप श्रीधर आणि सायना नेहवाल खेळत नाही. अनुप श्रीधर हे दुखापतीमुळे त्याने माघार घेतली आहे आणि सायना ही टुर्नामेंट तिथे जास्त होते त्यामुळे आराम किंवा थोडा रेस्ट घेण्यासाठी या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला नाहीये. आणि जागतिक स्पर्धेसाठी स्पर्धा यासाठी महत्त्वाची आहे की या स्पर्धेनंतर लगेचच जागतिक स्पर्धा हैदराबादमध्ये पुढच्या महिन्यात होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचा जो निकाल आहे किंवा या स्पर्धेत जे खेळाडू खेळतात त्यांना आपली तयारी कुठपर्यंत झाली आहे किंवा आपण या स्पर्धेत किंवा या खेळामध्ये आपण कुठपर्यंत येऊ शकतो या स्पर्धेमध्ये तर त्याची तयारी त्यांना यापुढे 1 महिना त्यांना मिळणार आहे या तयारीसाठी स्पर्धेचा. त्यामुळे रिझल्ट तर आज डिक्लेअर झालेले आहेत. आज मेन सिंगल्स म्हणजे पुरुषांच्या एकेरीमध्येही जरा वेगळा रिझल्ट लागलेला आहे. जो अरविंद भट होता जो सेकंड सीड प्लेअर होता आपला तर तो एक अनसीडेड प्लेअरकडून हरला. त्यामुळे एक नवीन रिझल्ट काहीतरी बघायला मिळत आहे. परत चेतन आनंद आणि अपेक्षेप्रमाणे आनंद पवार या दोघांमध्ये उद्या अंतिम सामना होईल. परत आनंद पवार हा महाराष्ट्राचा आहे ते सांगण्यात अभिमान वाटतो. परत मुलींमध्ये सायली गोखले आणि नेहा पंडित या 2 मुली महाराष्ट्रातील खेळाडू आहेत. पुण्याच्या खेळाडू त्या अंतिम फेरीपर्यंत आलेल्या आहेत. तर त्यांना या स्पर्धेत कळेल की आपण कुठपर्यंत आलेलो आहे. परत जगात म्हणजे देशातील सगळेच खेळाडू खेळत असल्यामुळे त्यांनी ती स्पर्धा एक चांगल्या लेवलला चालू आहे. परत दुहेरीमध्ये सनवे थॉमस किंवा रुपेश कुमार ही जी आपली देशातील अव्वल जोडी आहे ती खेळत आहे. ती फायनलपर्यंत आलेली आहे. त्यामुळे त्यांनाही एक रिहर्सल बोलता येईल या स्पर्धेत आपल्या खेळांबरोबर खेळण्याची. तर एक कळेल त्यांना की आपण कुठपर्यंत आलेलो आहे या स्पर्धेसाठी जागतिक स्पर्धेसाठी. पण देशातलं आणि राज्यातलं बॅडमिंटन याची स्थिती काय आहे सध्या? देशातील म्हणता येईल तर एक मोठं उदाहरण सायना नेहवाल सुद्धा सगळ्या जगासमोरच आहे. जागतिक क्रमवारीत ती आज 8व्या स्थानावर आहे. परत पुरुषांमध्ये अनुप श्रीधर आहे अरविंद भट आहे तेही जागतिक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून दाखवत आहेत. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या सुपर सिरीज सिंगापूर ओपनमध्ये बघितलं की सायनाने अव्वल स्थान पटकावलं आहे. परत मलेशियामध्ये तिची मे बी थकावट थोडीशी झाली त्यामुळे तिने ते स्वतः जाहीर केलं की थकल्यामुळे ती खेळू शकली नाही हरली लवकरच हरली ती. आणि अजून एक म्हणजे सायली गोखले जी आपली राष्ट्रीय खेळाडू आहे तिनेही मॅड्रिड येथे झालेल्या स्पॅनिश स्पर्धेमध्ये तिने अजिंक्यपद पटकावलेलं आहे. प्रशिक्षण संस्था अशा कुठे आहेत अकॅडमी याविषयीच्या? नामवंत म्हणजे असे नामांकित जर म्हणता येईल तर बंगळूरमध्ये प्रकाश पदुकण बॅडमिंटन अकॅडमी जी आहे जी आता टाटा ओपन स्पर्धा घेत आहे ती जी आहे. परत आंध्र प्रदेशमध्ये पुलेला गोपीचंद स्वतः ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियन आहे त्यांनी स्वतः एक अकॅडमी चालू केलेली आहे. परत ह्या 2 नामवंत आहेत. परत केरळमध्ये आहेत किंवा आपल्या ठाण्यामध्ये सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमी जी आहे ती अगदी नामवंत आहे. बाहेरचे खेळाडू आपल्या मुंबईत येऊन किंवा ठाण्यामध्ये येऊन प्रशिक्षण घेत आहेत. तर ह्या 3-4 ज्या नामवंत आहेत परत अजून आहेत छोट्या छोट्या पण ह्या 3-4 अगदी नामवंत सगळ्या संस्था आहेत. आपण एक स्वतः प्रशिक्षक आहात तर उदयोन्मुख खेळाडू कितपत चांगली कामगिरी करतात असं वाटतं?
उदयोन्मुख खेळाडू म्हणता येईल तर एक ज्युनियर मधनं जे सिनियर मध्ये आलेले आहेत. आता सायना नेहवाल ही सिनियर प्लेअर नाही, ती ज्युनियर. आता तिने अजिंक्यपद पटकावलं जे पुण्यामध्ये मागच्या वर्षी जे झालं बालेवाडीला, त्याचे तिने अजिंक्यपद पटकावलं. त्यामुळे ती उदयोन्मुखही म्हणता येईल, कारण ती सिनियर तर आहेच पण ज्युनियरमध्ये ती चांगली कामगिरी करत होती. परत गुरु साई दत्त हा जो आपला देशातील 5व्या मानांकन आहे त्याला, तोही त्याच्याकडनं चांगल्या अपेक्षा आहेत. त्या देशातलं म्हणता येईल तर उदयोन्मुख खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. परत सागर चोपडा जो आहे, आनंद पवार जे आहेत किंवा अजय जयराम हे जे प्लेयर्स आहेत तेही चांगली कामगिरी जागतिक स्तरावर करत आहेत. पण बॅडमिंटनची लोकप्रियता कमी झाली असं वाटतं का? तसं म्हणता येणार नाही, कारण पुढील गोपीचंद ऑल इंग्लंड ओपन विजेता झाला त्यानंतर काही काळ चांगली प्रसिद्धी होती, त्यानंतर थोडं ती मंदावली. थोडे लोक प्रसिद्धीपासून म्हणजे खेळापासून थोडे लांब गेले. पण परत 1-2 वर्षापासून सायनाने अगदी परत सायनी प्रत्येक आपण ठिकाणी वाचतोच आहे. तर सायनाने ज्या प्रकारे या खेळाला प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे, क्रेडिट गोज टू सायना असं म्हणता येईल. कारण तिचे जी मेहनत या खेळाविषयी तिची चालू आहे किंवा तिची जिंकण्याची जी इच्छा आहे, जिद्द आहे, ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. कारण तिने स्वतः जी म्हणते की मी किती मेहनत करते लहानपणापासून, कारण तिला फक्त एकच माहिती की जिंकणं. हे ती भरपूर प्रयत्न करते. परत ऑलिम्पिकमध्ये तिला 4थं स्थान मिळालं. एका त्यासाठी तिला आपलं पदक गेलं भारताचं. त्यामुळे प्रसिद्धी भरपूर मिळत आहेतच. परत भरपूर लोंढ्यात असतं म्हणजे चांगलं बरं वाटतं की बॅडमिंटनकडे लोक वळत आहेत. परत 2 दिवसापूर्वीच मी वाचलं की महाराष्ट्राला अगदी फुल पेज टाटा ओपन बॅडमिंटन ओपनमुळे वाचायला मिळालं. ते फक्त आतापर्यंत क्रिकेट किंवा लॉन टेनिस प्रसार माध्यमही त्याची चांगली दखल घ्यायला लागली. प्रकाश पदुकोण त्यांनी हाच कव्हर पेज केला, म्हणजे चांगलं पेज केलं होतं कव्हर त्यांनी. त्यामुळे प्रसिद्धी मिळते असं म्हणता येईल. परत बाकी आता तुम्ही मला आज बोलवलं त्यावरून कळेल की नक्की बॅडमिंटनला प्रसिद्धी मिळतेच आहे. पण हा खेळ आहे तो खर्चिक आहे आणि या दुखापती ज्या खेळाडूंच्या असतात त्याचा त्रास बॅडमिंटनला सुद्धा असेलच. बॅडमिंटन हा खेळ खरोखर खर्चिक आहे, कारण त्याचे शटल्स किंवा ज्या रॅकेट्स म्हणता येईल त्या खरोखर परवडण्यासारख्या नाही आहेत साधारण माणसाला खेळाडूला. तर त्यासाठी खेळाडूंना आर्थिक मदत मिळणं भरपूर महत्त्वाचे आहे. परत खेळाडू हा या खेळाकडे वळतो, सुरुवात करतो, परत त्यांना करिअर करायचं असतं. कधी कधी आर्थिक परिस्थितीमुळे खेळाडूला बाहेर पडायला लागतं यामुळे, कारण भरपूर खर्चिक खेळ आहे. परत इंजुरी या खेळामध्ये भरपूर वाढलेली आहे सध्या, कारण खेळाचा स्पीड परत जे कॉम्पिटिशन वाढलेले आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी जे काही करायला लागतं खेळाडूला त्यामध्ये थोड्याशा दुखापती. आता बघितलं अनुप श्रीधर या स्पर्धेतून माघार घेतली, जी ही देशातली सर्वोत्तम स्पर्धा म्हणता येईल, तरी पण त्याला या स्पर्धेत खेळता आलेला नाही. तर या स्पर्धेतून त्याला दुखापतीमुळे फक्त माघार घ्यावी लागलेली आहे. त्यामुळे स्पीड किंवा कॉम्पिटिशन यामुळे या स्पर्धेत इंजुरी वाढलेली आहे. म्हणजे नी इंजुरी एक महत्त्वाचं कारण असतं, नी किंवा शोल्डर इंजुरी, खांद्याची दुखापत ही या खेळामध्ये महत्त्वाची दुखापत आहे मानली जाते. चीन आणि इंडोनेशियाप्रमाणे जर भारताचा दबदबा निर्माण व्हावा असं वाटत असेल तर अजून आपल्याला काय करायला हवं? चीन आणि इंडोनेशिया यांच्या समोर जर म्हणता येईल तर खरोखर सायनाने आता 2 महिन्यापूर्वी स्वतः तिने कबूल केलं की त्यांच्यासमोर जर टिकायचं असेल, तिने म्हटलं की चायनामध्ये पहिले 20 प्लेयर जे आहेत त्यांना ते सगळे एकाच लेवलचे, एकाच त्यांच्या लेवल अगदी सेम आहे. त्यामुळे त्यांना त्या 20 खेळाडूंना जर जिंकायचं असेल, वर यायचं असेल तर सगळ्यांना हरवून त्यांना त्या लेवलला यायचं असतं किंवा त्यांची स्पर्धा अगदी एकाच लेवलची आहे. पण आपल्या म्हणाले की सायना की प्रॉब्लेम इंडियाचा असा आहे की तिच्यात आणि सेकंड प्लेअरमध्ये 20 खेळाडूंचा फरक पडतो. त्यामुळे ती म्हणते की जर मला जर इंडोनेशिया किंवा चायना यांच्या समोर जर जिंकायचं असेल किंवा त्यांच्यासारखं यायचं असेल तर तेवढे प्लेयर्स तिला प्रॅक्टिससाठी महत्त्वाचे आहे किंवा ती मागे पडते खेळाडूंच्या बरोबर प्रॅक्टिस करणं किंवा काय. त्याच्या तोडीचा खेळाडू तिला मिळत नाही थोडक्यात. पण या खेळाचा उपलब्ध आहेत का? सरकार त्यासाठी काही करते काय खेळाडूंसाठी? स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया अशी एक संस्था आहे आपल्याकडे, ती खेळाडूंसाठी बँगलोर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये किंवा राज्यांमध्ये ते आहेत, स्थायी आहे. पण यांच्यापेक्षा ज्या अकॅडमी ज्या आहेत, आता प्रकाश पदुकोण किंवा गोपीचंद अकॅडमी ह्या ज्या यांना पण स्पॉन्सर जे मिळत आहे सरकारकडनं तेवढी मदत होत नाहीये जर खरं म्हणायचं गेलं तर. कारण साईकडे तेवढी उपकरणं नाहीये
की खेळाडू तेवढे पुढे येतील. एक लेवल नंतर त्यांना कुठे दुसरीकडे शिफ्ट व्हावंच लागतंय. पण आता हे टाटा कॅपिटल किंवा जे आता दुसरे स्पॉन्सर्स आहेत त्यांच्यामुळे बॅडमिंटनला एक चांगलं यश मिळत आहे किंवा एक मुलांना संधी मिळत आहे की स्पॉन्सर्स मिळाल्यामुळे त्यांना स्पर्धेमध्ये कुठे आउट ऑफ इंडिया किंवा जगात जाता येतं कुठेही त्यांना नोकरीमध्ये स्पॉन्सरशिपमुळे. किंवा आपल्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी वगैरे त्यांना त्याचा या खेळाचा उपयोग होतो का? नोकरीमध्ये तेवढं म्हणता येणार नाही कारण त्याच्या 3-4 संस्था आहेत फक्त रेल्वेज किंवा इंडियन ऑइल या संस्था खरोखर प्लेयर्सना नोकऱ्या देत आहेत किंवा अगदी ते पण टॉप प्लेयर्सना पण त्यानंतर जे प्लेयर्स आहेत ते तेवढं त्यांना मदत होत नाही. पण आहेत त्या संस्थांमुळे किंवा बँक ज्या आहेत त्यांच्यामुळे नोकऱ्या मिळतात. थोड्याफार मिळतात, जास्त प्रमाणात नाही पण थोड्याफार मिळतात. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणूया की सध्या बॅडमिंटनला चांगले दिवस आलेले आहेत आणि अगदी, अशा काही अगदी, असं अगदी. चित्र सध्या आहे. बरोबर. आपण इथे आलात आणि आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. बोलूया इतर बातम्यांकडे.